सकल हिंदू समाजातर्फे आज ठाण्यात विवाह नोंदणी कार्यालयासमोर लव जिहाद विरोधात आंदोलन. विवाह नोंदणी कार्यालयासमोर आज ठाण्यातील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी लव जिहाद विरुद्ध आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांनी जय श्रीराम, लव जिहाद बंद करा अशा घोषणा दिल्या. यावेळी ॲडव्होकेट अलकेश कदम यांनी मुस्लिम युवकांपासून हिंदू मुलींनी सावध राहायला हवे. मुस्लिम युवक नाव बदलून हिंदू नावं ठेवतात आणि हिंदू मुलींना प्रेम प्रकरणात अडकवून त्यांच्याशी लग्न करतात, त्यांना गरोदर करतात, नंतर तलाक देऊन सोडून देतात. याच्या अगोदर 2-3 लग्न झालेली असते. यामुळे हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. फेब्रुवारी महिन्यात अशा 20 लग्नांची नोंदणी झालेली आहे. तर वर्षभराची आकडेवारी काढली तर 500 ते 600 हिंदू मुलींची मुस्लिम युवकांबरोबर लग्न झालेली आहेत. या गोष्टीला विरोध करण्यासाठी हिंदू सकल समाज आता रस्त्यावर उतरले आहेत. अशा प्रकारचे विवाह नोंदणी यापुढे ठाणे कार्यालयात होऊ देणार नाही अशी भूमिका हिंदू सकल समाजाने घेतली आहे. जर अशी कुठलीही हिंदू मुलगी अशा प्रकारच्या प्रकरणात अडकली असेल तर तिला विनामूल्य सर्व प्रकारची मदत वकिलांतर्फे करण्यात येईल असे अलकेश कदम यांनी यावेळी सांगितले. मी जर पाहिलं की सध्या लव जिहादचे प्रकरण भरपूर बाहेर येत आहेत. सध्या अमरावती आणि नाशिकमध्ये जे केसेसमध्ये जी घटना घडलेली आहे ते जिहादी लोक आपल्या हिंदू बहिणींवर कसा डोळा ठेवून असतात, त्यांना मॅनिप्युलेशन करून, त्यांचे ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याशी व्यवहार असतात. तर आम्ही तो रूट कोर्स पकडून विवाह नोंदणी कार्यालय ठाणे जिल्ह्याचं तिथे आम्ही आज निवेदन दिलेले आहे की अशा प्रकारचे कोणतेही विवाह नोंदणीकृत करून घेऊ नका. आणि आम्ही इथे इकडच्या एजंट्सला आणि वकिलांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही फाईल तुम्ही हातात घेऊ नका आणि यांची नोंदणी करू नका. गावात येणाऱ्या काळात यावरती निर्बंध लागतील. नक्कीच लागतील. आमचं हिंदुत्ववादी सरकार या राज्यात आहे आणि आम्ही आता सरकारला निवेदनसुद्धा देणार आहे की काही अमेंडमेंट आणा याच्यामध्ये, की जेव्हा हिंदू मुलगी आणि मुसलमान मुलगा असेल तर तेव्हा त्यांचे पालक किंवा त्यांच्यातला एखादा विटनेस हा वकील असावा, जेणेकरून ही याची तपासणी व्हावी की हिंदू मुलीला यांनी पुढे ब्लॅकमेलिंग करून तर लग्न करत नाही आहे. तर ह्यासाठी आम्ही अमेंडमेंटची मागणी करणार आहे. आपले ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्याकडे आम्ही आज साहेबांकडे आज मागणी करणार आहोत. किती नोंदणी झाली आतापर्यंत पाहिलं तर? आता आकडा तर एकदम धक्कादायक आहे. आता मी जस्ट आजचा या फेब्रुवारीचा आकडा बघितला तर 20 दिवसात 22 नोंदण्या झालेल्या आहेत. तर साधारण वर्षाला 500 ते 550चा आकडा येण्याची शक्यता आहे. आज आम्ही आमचा अर्ज दिलेला आहे. 2021 पासून ते आतापर्यंत किती नोंदण्या झालेल्या आहेत त्याचा आकडा आम्हाला काही दिवसात प्राप्त होईल. फलक लावला वरून आम्ही म्हणजे लोकांना अलर्ट करण्यासाठी आज आम्ही तो अपील केलेलं आहे की लोक घाबरतात की आम्ही अडकलो आहोत तर जायचं कुठे. तर आम्ही सकल हिंदू समाजामार्फत आज तिथे फलक लावलेला आहे. तिथे आम्ही हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे. जर कोणी आमची भगिनी कुठल्या जाचात अडकलेली असेल तर त्यांनी ह्या हेल्पलाईनवर कॉल करायचा आहे. तुम्हाला निःशुल्क आम्ही इथे मदत करू, सगळं लिगल गायडन्स देऊ. थँक्यू.